नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. ते मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पैनगंगा नदीची लांबी किती आहे? पैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 495 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वैनगंगा नदीची लांबी किती आहे? वैनगंगा नदीची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 208 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 455 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 282 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, तापी नदी महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 208 किलोमीटर हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्ह्यातून वाहत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 54 किलोमीटर हे आपलं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा अमरकंटक, ऑप्शन क्रमांक 2 भीमा त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 3 तापी सिंधवाडा, तर ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा सिवनी, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर भीमा नदीची लांबी महाराष्ट्रातील 451 किलोमीटर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य रेल्वे मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत, ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद, ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण रेल्वे चेन्नई, तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करणाऱ्याचा विक्रम कोणी मोडला? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक 35 धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला? तर ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. डॅश हा खेळाडू 4ही ग्रँड स्लॅम मध्ये 80 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हाक जोकोविच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 चांदोली राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 3
रामसर स्थळे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टाटा IPL 2022च्या लिलावमधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? टाटा IPL 2022च्या लिलावमधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ईशान किशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशवे राज्यपाल आहेत. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅशवे राज्यपाल आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 19वे राज्यपाल आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 17वे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपतींकडे देतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अपमान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 1 दोष देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या. तर ऑप्शन क्रमांक 2 नको असलेली गोष्ट करण्याचा तगद लावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आझाद शत्रू डॅश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आझाद शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकशाही शत्रुत्व नसलेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सोने डॅश या शब्दातील समानार्थी शब्द निवडा. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 हेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. अयोग्य या शब्दाला समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निरोगीपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. अलंकारिक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिनभाड्याचे घर तुरुंग. ऑप्शन क्रमांक 2 करण्याचा अवतार उदार मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 ओनामा शेवट. ऑप्शन क्रमांक 4 14वे रत्नमार. तर ऑप्शन क्रमांक 3 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आयकर हा कोणत्या प्रकारचा
कर आहे. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रत्यक्ष कर हा आयकर प्रकारचा कर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतामध्ये 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? भारतात 6 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1980 मध्ये झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तापी, वैतरणा, वैशिष्ट्य व मुळा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1920 मध्ये गांधी युगाचा उदय झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला? तर जहाल युगाचा अंत 1920 मध्ये झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 मध्ये झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी भाषेतून स्वीकारले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 दुर्जन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी जाहीर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस जेफरसन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वसंत तालिका वृत्तांत येते कितव्या अक्षरांवर येते? वसंत तालिका वृत्तांत येते कितव्या अक्षरावर येते? तर ऑप्शन क्रमांक 1 18व्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तद्भव शब्द दूध होईल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रुचिरा कंबोज यांची स्थायी प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? कोणत्या देशाने स्टाफ अजिंक्यपद 2021 फुटबॉल स्पर्धा जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? तर ऑप्शन क्रमांक 2 विल्यम शॉर्टनर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 73 वर्षानंतर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला होता? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सुरुवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश डॅश भाषा होत्या. सुरुवातीला जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये डॅश डॅश भाषा होत्या. तर ऑप्शन क्रमांक 3 14. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 वृत्तपत्रे व त्यांचे संपादक
यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे? नुकतेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नाव बदलले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 तुर्कस्तानाचे नवीन नाव काय आहे? तुर्कस्तानाचे नवीन नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुर्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आतापर्यंत किती महिलांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? आतापर्यंत किती महिलांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? भारतीय इतिहासात कोणता कालखंड मावळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 1885 ते 1905 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 श्वसनक्रिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1922 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? महानगरपालिकेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? महाराष्ट्रात पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग राजा उपाधी कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 C60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? C60 हे दल कोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कुठे पार पडले? नुकतेच भारतातील सर्वात मोठे ड्रोन महोत्सव कुठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? कोणत्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 32 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात आतापर्यंत कोरोनाचा किती लाटा येऊन गेल्या? भारतात आतापर्यंत कोरोनाच्या किती लाटा येऊन गेल्या? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 क्रिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पूलची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कुठे झाले
आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्रात नुकतेच किती अभयारण्य नवीन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 संजय पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 एम.एन. रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1995 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणतं अभयारण्य गव्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राधानगरी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? राज्यातील पोलीस प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 2022 ची थीम असलेली पठार दख्खनचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पूर्वीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असले पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 3 30 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? नुकतेच महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 14वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 13वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्यंकय्या नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खेलो इंडिया स्पर्धा 2022 कोठे आयोजित केले आहे? खेलो इंडिया स्पर्धा 2022 कोठे आयोजित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचकुला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पंचकुला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लक्ष्मी जाधव ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तुर्की या देशाची राजधानी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंकारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? भारतात प्राण्यांसाठी पहिली कोविड-19 स्वदेशी लस कोणती? तर ऑप्शन क्रमांक अॅनाकोवॅक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल.